गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी बायको हा ऐक तुझ्यासाठी स्पेशल गाणं काहीतरी फालतूगिरी असणार. अगं फालतूगिरी नाही हा एकदम कडक गाणं आहे, कडक. बर म्हणू का बोला. ये काली काली आंखें टुरुर टुरुर ये बिखरे बिखरे बाल टुरुर टुरुर ये गोरे गोरे गाल टुरुर टुरुर ये हिरनी 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 माकड़ माकड़ हाथी जैसी चाल टुरुर टुरुर हाथी जैसी चाल. हत्ती जैसे चाल म्हणताय वय मला. हा हत्ती आहे काय मी. अगं बायको मग बार ते गाण्याची आई माई करून टाकली. हे नुसतं दाताड काढायचं. आता गाणं तेवढंच येतं तर काय म्हणू मग असली फालतू गाणी बोलता कशाला हो? मग दुसरं चांगलं म्हणू का आपण मराठी माणसं आहे, आपण मराठी गाणं बोलावं. गाणं कसं पाहिजे कसं म्हणजे हा तू नाही का जागा झालंय सारं गाव पाणी सुटायला लागलं उठायला नाही लागलं गाव उठायला लागलं. ते पाणी तुमचा आवाज ऐकून काहीच्या काही बोलता अहो, गाणं कसं असावं त्याला जरा चाल असावी, त्या गाण्याला काहीतरी अर्थ असावा. आता बायको मी काय करू गाव उठायला लागलं पाणी सुटायला लागलं मला काय कळतं त्याच्यातलं. अहो थांबा जरा मी तुम्हाला गाणं सांगते. गाणं कसं असतंय ते कसं कसं थांबा मला घसा नीट करू द्या. घासा नीट कर की तर हा. अहो काय खायला घालताय. अगं घासा नीट करायचं ना तरी अजून घसा बसेल माझा. हे काय आहे नेमकं बरं घे हा हा गाणं कसं असावं. हा डोक्यात जसे चांदणे हा मुक्याने तसे बोलणे वाह. हो सुटतील केव्हा उखाणे ना त्याला काही नाव नसावे तू हिरे माझा मितवा कितवा मितवा मितवा. अच्छा मी तू मला वाटलं तू रे माझं कितवा मला हे असलंच ऐकायला येणार. फालतूगिरी डोक्यात भरली थोबाडातून काही घालायचं ऐका नाही. नाग बरं बायको ते जाऊ दे मरू दे तिकडं हा आपल्या शेतात लय गव्हाळ वाढलंय मला तिकडे काम करायला बी जावं लागून हा पण पहिले काय दिवस होते बायको काय दिवस होते आणि तुम्ही शेतात चाललेत. मला पहिले सांगा घरातली भांडी घासलीत का. हा भांडे कपडे घास धुतलेत? अगं भांडे घासलेत कपडे धुतलेत हा. आणि तुझे ते नाही का ते सगळे कपडे हा. आतले कपडे बाहेर वाळत घातलेत हा. आणि बाहेरचे कपडे आत वाळत घातलेत बर का. शबास मग ते- नेमके शेजारचे कपडे गोळा करून नाही ना आणले मागच्या वेळेस सारखे. हा लोकांची नुसती भांडणं आणता तुम्ही. अगं आता मी काय करू ते मागच्या वेळेस चुकून झालं होतं बायको चुकून झालेलं तुम्हीच कसे हुकून जन्माला आले ना मला तेच माहित नाही. जाऊ दे ना बायको त्याचं हा. कसं दाबा असतं दाबा जरा पाय दाबा अगं दुखतोय. त्याचं कसं असतं बाळा हा बाळा बाळा बाळाचा काळा हा? चाळा चाळा बाळाचा चाळा काही कमी आहे का. हा शाळा म्हणले का मला तर दुसरंच काहीतरी आलं ऐकलं दुसरंच ऐकायला येणार ना. अच्छा मग दाबा दाबा पाय दाबा. नाही पाय दाबतो ना अजून हे दाबतो हा. परत शेतात जाऊन काम करतो हा, मग हाय का नाही केलंच पाहिजे. तिकडे जाऊन म्हणजे इकडे उपटा हा. तिकडे जाऊन काँग्रेस उपटा हा. नुसतं आयुष्यभर उपटायचेच काम आहे आम्हाला जरा शिकले असते ना तर ही कामं करायला लागली नसती. कळलं का. माझ्या आई बाप्पांनी मी एवढी 12वी शिकलेली पोरगी तुमच्या गळ्यात घातली. आयो. काय माझ्या आई बाप्पांनी बघितलं तुमच्यात काय माहित. अगं बायको गळ्यात. कशाला घातली गळ्यात राव गळ्यात नुसतं जड झालंय दोंडा हा ना मला मला धोंडा म्हणताय बाई, फुलाचा धोंडा म्हणताय. गोंडा फुलाचा हा? गोंडा फुलाचा गोंडा. हे बघा मी तुम्हाला सांगून ठेवते माझ्या आईने येत ना ही नवीन बांगडे मला पाठवलेत. हा. हे तुम्हाला मारण्याच्या नादात जर फुटले हा. तर मी तुमचं डोकं फोडीन. अयो, कळलं का. बायको पंक्चर नको ना करू हा, तसं स्वतःला तर काय मला घ्यायची अक्कल नाही. माझ्या आईने पाठवले ते पण फोडा. बर ते जाऊ दे राव हा. लयच आठवण येते मला माझ्या राणीची राणीची. कशी दुपारी डबा घेऊन यायची आणि म्हणायची हा. दाजी हा. चला ना हम्म. जेवायला राणीची आठवण येते होय तुम्हाला. हा काय मी काय घरात भाकरी तुकडा करत नव्हते का. त्याच कसं आहे बायको कसं आहे राणी असली की जरा हा. मूड येतो मूड येतो आणि मी असल्यावर सगळा मूड जातो त्याच्या मुर्द बसला तुमचा. हा
मूड जातोय होय मी असल्यावर तुमचा. अगं काय आता ती माझी साली आहे ना. साली साली म्हणता म्हणता आधी घरवाली करू नका म्हणजे झालं. नाही काय सांगू आता तुला. चांगला तुमचा मेवना होता, तुम्हाला जरा 4 गोष्टींमध्ये मदत करू लागायचा, तर ते तुम्हाला जमलं नाही. हकलून दे दिलं ना आता पाठवून. आता भेटलं ना तुम्हाला शांतता. अगं बरं एक काम करू, ऐक तू म्हणते ना हा. तर आपण बोलून घेऊ, पण सालीला बोलवत्या, राणीला बोलवत्या. साल्याची काय गरज आहे आपल्याला इकडं. का माझं मेहून तुमचा मेवना काय तुम्हाला कडू लागतोय का? कडू लागतोय. अगं कडू नाही, ती कशी जेव घालते, भाकर तुकडा करते, निदान माझं पोटा पाण्याचा जरी भागतं बायको. आता तो आला तर मी त्याला कसं करणार नाही का, म्हणजे त्याच्यापासून काय फायदा आहे मला बायको. म्हणजे फायद्यासाठीच लोकांना तुम्ही फायद्यासाठीच पाळा, कळलं का? बायको किडनी माझी छातीत आली. ही छाती आहे आणि किडनी छातीत येते वय. हा अगं मला आता हार्ट अटॅक आला असता ना बायको. जा ना खपक्यात, जा तरी बायको. नको केलंय. जा ती शेतातली काम करा जरा, जा. बरं करतो. मी काय म्हणतो बायको, हा तुझा जन्म त्या WWF रिंग मध्ये झाला होता का ग? का नुसतेच हानी ते जरा गोड बोलून झालं कधीतरी. तुम्ही निघा तिकडं. काय हा? काय जा, बायको. शेतात जाऊन काम करा. बाई माझी बांगडी तोडलीच वाटतं बाबानी. देवा आईने दिली होती मला. नको केलं या माणसानी तर ना मला नुसतं. हाय लय बायको स्वतःला समजते काय हा? सारखं दावळ जा शेतात पैसे आणा हे करा. अरे माणसाने काय काम करावं, किती काम करून. सोना सोना आता काय करणं साध्या आपली तर पार निघालेच. आता काय करणं ढकडक सध्या होणार आता करोडपती. नाही करोडपती नसेल का, लाखातच नाहीये, लाखात. हायला काय करणं आता साध्या. हा आता तू गावचा पुष्प आणि तुझी बायको श्रीवल्ली. आता नुसतं गावात हिंडायचं आणि नुसतं एन्जॉय करायचा, एन्जॉय. काय तात्या एक मिनिट, कुठे तात्या तुम्ही? अरे सदा इकडे ये. तात्या सॉरी तोंडात गेला बोट. तोंडात गेलं ना, हा ना. भुत्या का खात्या असतं. आयो तात्या तात्या इकडे काय करते? अरे उसत गेलतो, आ? बिबट्या बरोबर मीटिंग होती. होय हो. अरे काय इकडे काय गेलतो तिकडे. अरे बाबा सदा पुढं सर, हा मी कोण आहे? तुम्ही बिबट्या. अरे पुढे ये. हा मी कोण आहे? बिबट्या. अरे बिबट्या नाही रे बाबा, मी शेतकरी माणूस. अच्छा मला वाटलं आता मीटिंगला गेलं ना बिबट्या संग. आता शेतकरी माणसाला यावाच लागतंय की नाही इकडे शेताला पाणी द्यायला काय द्यायला. मग बिबट्याची भीती असते खरं. का, असं तरी काय त्याला मोटरा बंद ठेवून जमत आहे वय, का वय, बाबा? नाही, नाही, ते तर आहे की. आणि त्यात तुझ्यासारखे काय काय दलिंद्र लोक बिबट्याचं खोटे आपोआप त्यात. मागच्या वेळेस काय केलं तर माहित नाही का मला. नाही ना ते तर आहे की, पण हा? जाऊ दे आता गेलं गंगेला मिळाला. मग काय सदा शिवराव लईच खुश दिसतोय. त्याच काय आहे तात्या? तात्या सोनं कसं किलो असं? हा, चिलू चिलू कसं असते ते मला अरे सांगा ना. गायबान्या सोनं तोळ्यावर असतं. तोल्यावर राहतो का? आणि मग आणि तोला तुला म्हणजे का काय? सदा गो खायला पैसे नाही तर आणि तू सोनं करा निघाला का? मुर्द्याना आपण तोळा म्हणजे काय राहत? अरे 10 ग्रॅमचा एक तोळा असतो सदा. अच्छा. लग्नात बायकोला केलं का नाही सोनं? कोणी गेलं आपल्यासारख्याने काय करावं हे असली मजाक. अरे केलं माझ्याकडून पैसे घेऊन तुझ्या बापाने केलं होतं सोनं, मंगळसूत्र लग्न होतं का? गाय बान्यान म्हणत तोळा तोळा हा, कळलं ते तुला? 5-25 हजाराचं काहीतरी केलं होतं. तोळा असतो त्यो. अच्छा, हा. हा, आता बघ सरासरी आहे ना 1 लाख 1.25 लाख रुपये तोळा चालला. 1 लाख 20, 22, 25 हजाराच्या आसपास तोळा. 10 ग्रॅम हा ना? तोळा. हा, का- का रे? तुला काय कोणाला सोनं करतो आता? आता सोन्यासारखी बायको म्हणल्यावर थोडंफार करावं म्हणलं. बायकोला सोनं? हा. अरे सदा लका चहा प्यायला माझ्याकडं, नाश्त्याला माझ्याकडं, जेवायला माझ्याकडं, किराणा संपला माझ्याकडं, काय आणायचं माझ्याकडं. तुला का सगळं घर परपंच मीच चालवतोय आणि तू नाही का बायकोला सोनं करायला? हो तात्या थोडीशी लागली इकडून तिकडून लॉटरी, घ्या समजून. येऊ का मी आता? लॉटरी लागली? म्हणजे थोडंफार असं झालाय जुगाड इकडून तिकडून जरासा शेतातला आपल्या. जा, हा, येऊ का? जा, पळ. जरा वडापाव चालता का एखादा? गाय बने ह्याच्या ही खायला मागे आणि सोनं करायची भाषा करते. काय लाखाचे काय का ना आईला जाऊ द्या. काय म्हणतात ना, कुणाच्या नशिबात काय असेल सांगता येत नाही. जाऊ द्या मरू द्या. चला आपलं कुठे या सध्याच्या नादी लागताय. अहो पांडू काका जरा वजन कमी करा, डेअरी कमी करा ना. वजन कमी करायचं, डेअरी कमी करायची. हा अरे मग खाऊन पिऊन दणदणीत राहायचं का, वजनच कमी करीत बसायचं? हा अहो डेअरी कमी केली ना सलमान खान सारखं दिसाल ना तुम्ही. अरे मी असा सलमान खान दिसतोय कसं गुटगुटी दे. हा
दिसताय केस. सलमान खान सारखा दिसताय हा. पण अजून दिसाल. वा 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 चांगली स्तुती करतोय म्हणजे अरे तुमच्यासारख्या पोरांनी चांगलं राहायचं, कॉलेजला जायचं, मस्त शायनिंग बिनिंग मारायची कॉलेजला गेलं की. माझं काय मरू दे, तुमचा विषय आता महत्वाचा आहे सगळ्यात जास्त. अहो आम्ही मारतो ना शायनिंग येते. मग या टमिटम आहे का नाही? ते आयटम नाही, मी अभ्यास करतो तसलं काय तसलं नाही बघत बाबा. काय बोलतो का? खरं सांग की. अरे खरं सांगायचं. हे असं म्हणजे 2-3 पोरीला केलं ते प्रपोज. प्रपोज हा पण त्यांनी लय मारला. मारलं? हा अरे अरे तुमचं लका सोपं आहे, मोबाईल प्रपोज होतंय, बोलून प्रपोज होतंय. तसं आमच्या काळात मग अरे नसं साधं पोरीकडे जर बघितलं हा. का तरी घरचे बादा तडकवायची लगेच. हा अरे लय अवघड होतं. आणि दुसरी गोष्ट असं या घरी पटलीच आपल्याला वाटलं, आम्ही अशी चिठ्ठी लिहायचो तिथं अशी टाकायचं आणि किंवा बारीक पोराला म्हणायचं ए तिला चिठ्ठी देऊन ये. मग तेव्हा ते आमचं चालायचं. पण ती पद्धत आता बंद झाली बाबा. पण तुमच्यात लय सोपं आहे. आमच्यात आहे आता ब्लॉक हे ते करतात पोरी, आता काय सांगायचं. खायला बारीक बारीक पांडवा? बारीक. ए, अरे वा 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 पंचायत समिती सदस्य वा वा. काय चाललंय मग? काय करताय? अरे बसलोय गप्पा मारीत. काही काम धंदे आहे का नाही तुम्हाला? अरे काम धंदा नाही, हरी गोविंद आम्ही असंच आहे. पण मी काय म्हणतो आता तू सदस्य झाली हा. असं कोणत्या पण ठिकाणी नाही बसलं पाहिजे. अहो पांडवा, मी पंचायत समितीची सदस्य होण्याआधी या गावाची लेक आहे. वा वा वा, ते बरोबर माझ्यासाठी आहे. सगळी लोक समान आहेत. अहो पांडू काका हिचं आता कॉलेजमध्ये पण लक्ष नाही. होय मग कुठं लक्ष आहे इथं? अहो आता ते 2-3 दिवस झाले पंचायत समितीमध्ये लक्ष नाही का माझं? हा बरोबर, मग निवडणुकीत आता वेळ गेला निवडून तिचा. निवडून आले, थोडी जबाबदारी वाढली आता वा, 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 माझ्यावरची. बरोबर, बरोबर. येईन कॉलेजला येईन. मोठी झाली. मोठी झाली. बरं ठीक आहे ना, आपल्या गावची एक लेक मोठी झाली म्हणजे आम्हाला बी अभिमान आहे ना. हा बरं ठीक हा. आहे. भैया साहेब दिसले का? भैया साहेब हायला अवघडच आहे. पण तू त्याची चौकशी करायला लय बाई. अहो काय झाले पांडवा, आता हा. 2-3 दिवस झाले हे निवडणुका वगैरे हा. सगळं चालू आहे. हा. वेळच नाही भेटला त्यांना भेटायला. 4-5 दिवस झाले आम्ही भेटलोच नाहीये. भेटलं नाही. हा, हे पण मी काय म्हणतोय सपना, हा. नाहीच भेटत काय होतंय? मग अहो काय ते रुसतील ना माझ्यावर. काय रुसायचंय दावा, रुसले तर रुसले. अहो तुम्हाला नाही माहिती ते आमचं लय असतंय. बरं ते दिसले का तुम्हाला? इकडं या वाटेने गेला असेल तिकडे बघ. आता आम्हाला तरी काय माहिती. इकडे गेले मंदिरात हा. दिसलं होतं मन- मला. हा का? दिसले ते का? बरं मग मी जाते. चालू दे तुमचं. आमचं तर असं चालणारच की. मी इथंच बसणार आहे आता. हा हा. आयला वय तरुण वय पण निवडून आली. हा. बाप राजकारणी त्यांसाठी गटच आहे ना. राजकारणीमध्ये राजकारणी लोक निवडून येतात. हा, ते आपल्यासारख्याचं काम नाही. बरं मी काय म्हणतोय, चल तुला एखादी मस्त पैकी भेळ किंवा काहीतरी चारितो, नाही तर मग एक काम कर, त्यापेक्षा ना आपण बागेत जाऊन बसू, गार्डन मध्ये गार्डन मध्ये चल. अरे काम धंद करा, कॉलेजला जा, चांगला अभ्यास करा. करतो की अभ्यास. तवळ्या नका करूनच या. हा हे शिकवा त्याला. काय म्हणता मग चंद्रकांत राव? चंद्रकांतराव. हा चंद्रकांत राव तुम्ही? हा अच्छा तुम्ही हा आता आठवलं. मायला हे म्हणजे बरं पांडवा एवढं रिस्पेक्ट देऊन बोललो चंद्रकांत राव. हा? आणि हे स्वतःच त्याला ना आतापर्यंत असं ना चंद्रकांतराव कोणच म्हणलं ना. त्याला असं करता येते. हे सेम माझ्यासारखं झालं. हा. माझं नाव कसं लोक सदाशिव राव असं घेतात. पण आपला ब्रँड काय आहे? सध्या. हा सध्या ब्रँड आहे. सदाशिव राव म्हणलं का ते असं जुलाब झाल्यावानी वाटत त्याच्या आई. त्याला ना त्याला साध्या म्हणलं तरच बरं वाटत. राव म्हणलं की मग खुश. माझं पण. पांडवा तुम्ही काय करता लहान लेकरामध्ये इकडं? लहान आहे. हा? अरे कॉलेजला जाते हे लहान कसं काय राहिलंय? अहो म्हणजे आपल्या लेवलच्या लोकांसोबत राहावा. हा जावा काय? बाईक वाट बघती. ए ग बस काय अहो मी दरवेळेस- आता येत होतो तर आम्हाला म्हणली पांडवाला जरा ए, पण दरवेळेस आलं की मला सारखं हाकलतोय का मी काय बावड बिवड आहे इथं तो लागला सांगायला. तसं नाही पांडवा, सकाळ सकाळ जरा घरी खाजगी काम करीत जा. हा? जायला ए तू हाकलायचं काम नको कर, मला परत राग येला. आईला याच्या तिसऱ्या आईची शपथ तुम्हाला तुमची बायकून बोललंय. तिसरा आहे. तिसरं- हा, अरे घे ना समजा. बरं एक काम करतो, तुम्हाला काय करायचं तुमचं प्रायव्हेट बघा काय आहे बघा. म्हटलं मी जातो, तुमच्या गाबड्यांच्या नादी लागण्यात मला मजाच नाही. चला. बरं जा. या पांडवा ते पोट थोडा आत घ्या. सदा काका मुंग्या चावत असतील यावर. अरे होय 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 थांब थांब थांब. हायला कस काय चढणार लकावर? हळू. हायच्या गावात. अयो बाबू. मला पण पाडतात. अयो, हे काय आहे? हायच्या गावात रे लय सेफ जागा आहे रे. अरे पण मी काय म्हणतो ऐक, क्लिअर मला मुद्द्याचं सांग भाऊ. आज सोन्याचा रेट काय चालू आहे? सोन्याचा हा 1 मिनिट देता हा? का? ते सोन्याला जाऊन विचारतो. अरे बाबा त्या सदा अन्नाच्या सोन्याला हागायला पाण्याला पैसे नाही, तू त्याचा काय रेट करीतो राव? अरे येड्या त्या फोल्डर का काय राहतं ते
गोल्ड हा त्याचा भाव काय आहे? तुम्हाला काय करायचं त्याचं? काय करायचंय म्हणजे राव तू सांग ना राहू. आता ते 1.25 लाखाला तोळा असेल बघा. 1.25 लाखाला तोळा? हा. अयो अयो तुला एक जादू हा, दाखव. इकडे बघ. हायच्या का? थांब. मी बघ. कसं आहे? आहा. अय्यो साधा काका, हा? आंटीची घंटी. ऐ! अरे त्या म्हणजे आपल्या आंटीची घंटी नाही, ते लोकांच्या आंटीची घंटी आहे. कोणाचं आहे हे? अरे म्हणजे मी शेतातून येत होतो तो सापडलाय मला. किती तोळा असेल रे ते? 2-3 तोळा असेल बघा. 3 तोळा असेल 3. 3 तोळा? हा. माहिल बघ किती झाले रे. आता तुम्ही बघा ना हिशोब करून. 3 तोळा 17,500. 17. अहो 3,75,000 होत्यात. मग चल की विकू लगेच जाऊन. इकू कोणाला? आलं दुकानात. दुकानात. अहो काका ते का तुमचं काही जावं आहे का? म्हणजे येऊन म्हणतील बसा तुम्ही जेवण करा नाश्ता करा. करू की त्याला काय त्याच्या आईला नाश्ता बिस्ता सगळं करू की आपण. अहो त्यांनी पोलिसाला फोन केला ना, का? मग तुम्हाला गांडीवर मग फटके देतील फटके. पण गाडी फुटकी कर बाबा. याची पावती आहे का आपल्याकडे? पावती ना त्याच्या आईला पावती आहे ना. काल आहे. सांडासाला 3 बादल्या आणला त्याची पावती आहे की ती देऊ ना. अहो ती नाही हो, याची पावती याची. अरे याची काय नाही ना. मग कसं विकायचं आपण? आईला काय करायचं आता प्लॅन? मी काय म्हणतो, हा आपल्या गावात हा असे कार्यकर्ता आहे जो 2 नंबरचे धंदे करतो, आबा. आईच्या हा आपण काय करू, आबाकडे जाऊ. हा. तसं तो चोरीचा माल आहे ना कमी किमतीत विकतो. काय बोलतो? हा. तरी मी म्हणलं आपल्या गावातले सगळे भंगारवाले त्याने हाकलून का लावले? तोच धंदा करतो वाटतं. हा. मग आपण काय करू, त्याला जाऊन विकू आणि कमी पैसे भेटले तर चालेल आपल्याला. काय अरे पण आता- काही बन्या तिथं मी काही येत नाही. ते काय झालं मला माग भोग पडलं होतं. अरे याड्या म्हणजे माग एकदा भोग पडला होता इथं छातीत. हा. तेव्हा मी 5-10 लाख रुपये घेतले होते उसने. हा. तेव्हा मग त्याला जर कळलं हे साध्याच आहे तर रुपये द्यायचा नाही. तो कळलं का? तेव्हा एक नीट ऐक कान खोलून हा. हे घेऊन जायचं. त्याला म्हणायचं मला जरा अडचण आहे बघा बाबा काय देत आहे निम्मे अर्धे काय भेटन तेवढे घेऊन ये. हा पण मला पैसे भेटणार ना. अरे बावड्या पैसे काय तुला पाहिजे तिथं पार्टी नव्हतं केलं का? चल आता जातो तुला वडापाव चारतो. कच्ची दाबीला पाहिजे आपल्या. हा, चल संगतीनं जाऊया 2 वडापाव खाऊया. दात काढायचं आपलं. नाही दात नाही काढत मी तात्या. अरे किती दुश्मनांनी खेळी करू दे रे. शेवटी वाघाची पोरगी आली. अरे खेळ्या आम्ही नाही करत, हा. खेळ्या तू करतो. मला सांग आता एक माझा हमू म्हणून ऐकून घे. हा. पंचायत समितीची निवडणूक झाली, झाली तुझी पोरगी उभा होती, उभी होती. तुला लोकशाहीमध्ये अधिकार आहे. हा. आता हे आपला वार्ड राखीव महिलांसाठी असल्यामुळे तुझी पोरगी उभी होती. हा. आता ऐकून घे. पण जशी तुझ्या पोरीला पण निवडणूक लढवायचा अधिकार हा. आहे तसा बाकीच्या बायकांना पण आहे का नाही? आहे की. तू खुली काय केली? हा. तुझ्या पूर्वीच्या विरोधात पंचकृषीत कुणीच उभं नाही राहिलं पाहिजे. लोकांना दमदाटा काय देतोय, उभं राहीन त्याला माघार घ्यायला पैसे काय देतोय, तू काय करतोय. अरे आम्हाला कळलं नाही का त्या सध्याची बायको उभी केली, हा. सध्याच्या बायकोला 1 लाख रुपये देऊन म्हणतोय माघार घे. पण लक्षात ठेव त्याचं सीट होतं ते. मी पण कसं काय, अरे एवढे रस्त्याला तो माणसं फिरून ठेवली होती. 5 वाजता जाऊन फॉर्म भरला का नाही? अरे बरोबर आहे. तू पण राजकारण करतो, मी पण राजकारण करतो. राजकारणामध्ये सगळं क्षम्य असतं. तुझा डाव तुझ्या उलटावला का नाही? अरे जाऊ द्या तर बरोबर. बघ, राजकारणाच्या ठिकाणी आहे. निवडणुका झाल्या, राजकारण संपलं. संपलं. परत ते द्वेष पीस घ्यायचा नाही. अजिबात नाही. आता निवडणुका संपल्या, आपण काय केलं, परत गप्पा. आपल्या मैत्रीमध्ये अजिबात फरक पडून द्यायचा नाही. काही ही भाऊ गोष्ट खरी आहे. काय सहज आलता ना माझ्याकडे. अरे काय बाबा कसं आहे माहिती का, हा. माझ्या सिनेमाचा एकमेव तूच माणूस आहे. मी आपलं काय करतो नसेल तर म्हणलं, चला आबाकडे जावा म्हणलं, आपलं बरं, गप्पा बरं, टप्पा चावेल काय परत. नाही चहा नाही. आता आमच्या इथं चहा कराय कोण नाही. सगळे ती मोठी माणसं चालली आहे. चहा कोणी द्यायचं नाही. आता स्वप्न तर काय पंचायत समिती सदस्य झाली. सदस्य आली. आता काय ती काय करतो, चहा करते बाई. निघताय मग. जाऊ बाई. आम्हाला काय करता. बिबट्या अजून पण आप आहे बरं का. आग लागली त्या बिबट्याला. आता आमच्याकडे एवढी मोठी वाघी झाली. भेटतो ना आम्ही तेव्हा. हा? चालतंय हा. नाही चहा करत म्हणायचं. नाही तर तिकडे भेटलो पिऊ चहा. हा? जाऊ का? आता लई उद्योग बदलले लई मागे. सावकाश जा हा, तात्या. जा तुझ्या. तात्याचा का तुझ्या मला राजकारण शिकवतोय.
आबा पाया पडतो. असू दे असू दे असू दे. अरे काय रे काय कॉलेज काय म्हणतंय? कॉलेज चांगलं चालू चाललंय ना व्यवस्थित पैकी? बरं बरं बरं. तू खातपीत जा की आतमध्ये रे. काय त्याच्या आहे लाकडागत अंग करून टाकलंय. हा? आता पण अंगी लागत नाही हो. अंगी लागत नाही. हा. आणि चांगलं खात जा, कष्टाचं खात जा. आई बापाची जरा प्रामाणिकपणे वागत जा. कॉलेज मास्तरांचा आदर कर. पहिले लागेल अंगाला. बरं असू दे. काय काम काढलं माझ्याकडे? आबा हा आता मी म्हणलं नाही म्हणजे लोकांकडून ऐकलं तुम्ही लोकं? चोरीचा माल विकता म्हणलं. चोरीचा माल विकतो का मी? चोरीचा माल विकतो? हा बावळट. अहो, लोकांकडून ऐकलं. अरे तू आबासाहेब नकट्यांकडे आलाय. 15 वर्ष जेलमध्ये काढलेत मी. माझ्याशी बोलता जरा आदबीनं आणि विचार करून बोलायचं. हा बोल बोल बोल. आबा हा आम्हा आता तुम्हाला दाखवतोच. काय दाखवतो? अहो काय नाही ये बघा टन टाडान. तुझ्या आईला तोंडाने म्युझिक देतोय का? काय आहे? अहो सोने हो. सोनं आहे? हा बरं 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 बरं. तुझं कसं काय सोनं? अहो आता कॉलेज सुटलं होतं हा. रस्त्याने कडेकडे येत होतो हा मग मला काय दिसलं काय दिसलं? अहो खाली मंगळसूत्र पडलेलं. तुला दिसलं? हा. हे मंगळसूत्र हा. बघू बरं. हे बघा वा 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 मी वा. म्हणलं हा. आता हे सोन्याकडे तर जाणार नाही. हा जाणार नाही सोनार काय? गेलो असतो तर हा. पटके पडले असते. कसं काय? अहो, त्याने पावती मागितली नसते का? पावती मागितली असती, पोलीस त्यामुळे कंप्लेंट केली म्हणलं असती. हा. आईला आता आपल्याला ह्याच्यात मदत कोण करणार. मग मला डोक्यात काय आलं काय? आबा आपला आबा मदत करशील मग आबा हा आता हे 3 तोळ्याचं तर असतं. ये हा 3 तोळ्याचं नाही रे. एवढं कुठलं तवा त्याच्या आईला? हे असं एक 1.25 तोळ्याचं. 3 तोळ्याचं आहे आबा. 3 तोळ्याचं हा. आहे? नाही रे. अरे काय हे काळं मणी ना त्याचं वजन नाही पडतं बाळा. बरं माझ्या काळात ते बरं झालं. माझी सगळ्या जागी शेती घे. प्रत्येकाला आपण दाबून धरलंय. गावामध्ये एकमेव नवकोट नारायण तुला देणार पैसे म्हणजे मीच. हा बोल. तर माझ्याकडे ठेवायचं काय? ठेवू ना. किती पैसे देऊ? बघा हा, 1 तोळा 1.25 लाखाला आहे. 1.25 लाखाला तुझ्या आईला भाऊ पाहिजे तुला. हा मग आता मग 3.5-4 लाख होतील याचे. याचे हा हा मग आता तुम्ही नाही ना म्हणलं तरी 2-3 लाख द्या आता. 2-3 लाख हा. हे घे आणि बोल. अहो, 2-3 लाख दे दे. आणि चोरीचा माल आहे तुम्ही घ्यायचा. मला काय एकट्याचा नाही तो. अरे पोलीस निम्मे मी सोनाला ठेवीन त्याचं निम्म. सगळ्यांना काटछाट करून माझ्या हातात काय येणार? केळं. हा इकडे दे इकडे. ह्याचे लय झाले तुला बघ 15,000 रुपये दे. 15,000. 15,000? हो. अहो मी काही एकटाच नाही मग? 3-4 पोर होते माझ्यासोबत. असू 3-4 असू 5 असू 10 असू किती असू 15 दिन 15. अहो जाऊ दे मी गेलं तुझं. तुला 50 दिन. नाही 1.5 लाख तरी द्या. किती? 1.5. याला का तुला 3 लाख रुपये द्यायला? हा याला किती लोकांना वाटायचं मला? हे बघ बाकीचं मोर जाऊ दे. तुला मी बरोबर 1 लाख रुपये देईन. 1 लाख रुपयाच्या वर रुपये मिळणार नाही. अरे पैसे मोठे असते देड्या. हा. 1 लाख रुपये देईन तुला. ठीक आहे चालेल. जा निघ. कुठं? अरे तू एक काम कर. तू पैसे देणार नाही मी. कॅमेरे तिकडं मारुतीचं मंदिर आहे ना त्याच्या मागच्या बाजूला थांब. मी पैसे घेऊन येतो. जा पण. चालेल येतो. अरे जा 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 जा. कमीत कमी नाही म्हटलं तर माल 2-3 लाखाचा आहे. नाही 3-4 लाख तर नक्कीच. पण लाखात गुंडाळला. चला त्याला पैसे दिले पाहिजे. नाही तर बॉम्बला काय ऊन पडले गाड्या एकदम गरम. अरे चंद्याला सांगितलं होतं अजून कसं यायला होतं. प्लॅन फेल तर नाही ना गेला. माईला प्लॅन जर फेल गेला ना काय खरं नाही गाड्या. त्या आब्या डाब्या तर मला लय कुत्र्यासारखं मारेल. अजून काय मग सदा काका? आईला आला राव. शैतान का नाम लिया आणि भूताळ हाजीर. शैतान ते काय म्हणतात त्याला? अरे म्हणजे ती म्हण राहते ना एक. जाऊ दे. अरे म्हणजे मी तुझीच आठवण काढली होती आता. म्हणजे कामाच गेलं येईल कसं काम एकदम झालं. पत्ते. मग कुठे पैसा? पैसे अरे ते कायला देतो मला? पैसे अच्छा. पैसे पैसे एवढे लोक मी म्हणलं काय देतो पहिला बघू. कसं आहे एकदम ओरिजिनल माल. आबाला तेवढं हे म्हणवलंय. काय बोलतो? लय म्हणवलं. किती तो केले? ऐका ना. 1 लाख. हा 1 लाख. ऐका माझं ऐका. मी गेलो आबाकडे. हा. आबाला म्हणलं किती 3.25-4 लाखाचा असेल. हा मग हा मग काय म्हणला बा? तेव्हा मला 50,000 देतो.
50. मग मग? मी काय ऐकतोय का हा मी म्हणलं 1 लाखापेक्षा जास्त घेणार नाही. अरे भावड्या एक नंबर. नाही 50,000 पेक्षा जास्त नाही घेणार. मग मग मी काय ऐकतोय का हा. मी म्हणलं 1 लाख पाहिजे. वा मी म्हणलं 1 लाखापेक्षा कमीच घेणार नाही. हा ते काय म्हणला हा. ते मला देत नाही. हा मग मी पाया पडलो ना पाया पडावं लागतं. हा म्हणजे जरा इमोशनल टच अप दिला. रडलो जरासं. लको लय गोड आहे तू. सध्या एक नंबर काम केलं लका. मग आता काम फते केलंय हा. पैसे द्या ना मग आता. हा, पैसे तुला देतो की लका. हा, देतो की राव तुझं काम केलंय म्हणल्यावर राव पैसे तर द्यावं लागून. पाहिलं रे चांगला बंडल रे. मग काय आबरी नवा कोरा माल दिलाय. हा 500चं बंडल लका तुला देणार ना. हे काय हे बघ लगेच 1 2 3 8 12 20 हे घे. एवढी मोजली का मग. अरे तर बघत होतो ओरिजिनल आहे का ते आद्या लई गाई म्हणे डुप्लिकेट मोठा मध्ये देतो टाकून ते. आणि शाळेच्या पोराला कायला पैसे पाहिजे रे. कशाला म्हणजे ओढीतला गाय बन्या पैशाची चट लागली का माणूस शिकत नाही. मी बघ मला पैशाची चट लागली दुसरीतच मग मी शाळा सोडून दिली रे. जा शाळा शिक आई बापाला मोठा कर तू मोठा होय. हा ये मग. आता बोलवा का आम्हाला का? येतो मी. तुझ्या मायला जरा ये तुला तोड सरा कर आणि निघ. जातो. एवढे 500 रुपये 500 लोक रुपये दिलेत. आम्हाला लहानपणी 20 रुपये बघायला भेटत नव्हते का. मस्त पैकी आला पैसा. काय खरं नाही का सध्या आता मुलं चंगळ्या गाड्या. आता मस्त पिके मी स्वर्गात जाणार. बाई 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 स्वर्गात जाऊन 4 अशा रंबा इकत घेणार. हा. रंबा इकत घेऊन मग मस्त मी असा काय होत हे झालं का झालं? रंभा उर्वशीन काय 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 सुचतंय. तू कधी आली आंबा आताच आले. आंबा कसा तू नाही तू रंबाचे आंबन काय काय बोलले हा? हा? काय अजून थोडं असं कर ना. अहो, काय करताय सरळ वा तिकडं. अगं खाजव आली होती जराशी. बाई काय माणूस आहे आपलीच आहे ना पार भाग नाही कसं माझ्या पदरात पडले. बरं ऐक चल पाय दाब. हा का मी का दाबायचे हा दाबायचे आवाज आता खाली ठेवायचा. ओ हा? माझा आवाज माझ्या घरात मोठा राहणार. माझ्या घरात काय अख्ख्या गावात मोठा ओय! राहणार. ओय आजपासून मी शेट झालोय. कोण कोण शेट आणि तू हा काय राहतं कालचं काय शेटानी. शेटानी मग काय राहतं ते शेटची बायकोला काय म्हणतात. हा शेठानी हा काय ते त्याचं तू काय? हा, आजपासून बर. मी शेट हा. तू शेटानी. बर ती चप्पल काढा पहिली. चप्पल काढा? हा? माझी साडी खराब करताय. आणि काय काय शेठानी काय हा. काय म्हणत होते. अगं आजपासून आता गावात जायचं नाही आपण तिकडे शेतात उपटायला. हा हा. बर आजपासून आपल्याकडं पैसाच पैसा आहे. थोबड बघितलं का तुमचं आरशात हा काय आहे ह्याच्यामध्ये. तुला सांगतो बायको हा. असं शेतात गेलो होतो तू सकाळी म्हणली हा. काम धंदा करीत आहे पैसे आणि ते गेलो हा. शेतात सापडलं सोनं. हा. सोनं इकलं आब्याला हा आणि आब्याने बघ ना हा दिला ना मालच माल काढून लक्क माल दिलाय. बायको हा पुरे 1 लाख रुपये. 1 लाख खरंच इतकी द्या इकडं. 1 लाख रुपये बायको. मारू नका. सॉरी बायको सॉरी. 1 लाख आता मस्त आपण आहे ना तालुक्याला जायचं बायको. हा तुला मस्त मी माझा दाखवतो हा? पिक्चर हा थिएटर मध्ये नेऊ हा, तुमचा पिक्चर ना हा. दाखवा ना. आणि मग आपण तिकडे जाऊन मस्त पैकी हे खाऊ हा हे म्हणजे काय लॉलीपॉप. हा थोबाड नीट करून सांगा. काही म्हणा आज ना मला तुमच्यावर लय प्रेम आले. बाई, लय गुणाचा आहे माझा नवरा. चल ना मग घरात. हा म्हणजे आता आवरायला नको का आपल्याला निघावं लागेल ना. बरोबर आहे. आज ना मला तालुक्याला जाऊन लय शॉपिंग करायची आहे बर का. बायको हा या समजा गोष्टीत मला राणीची लय आठवण येते. कशाला पाहिजे राणी. मी हाय ना राणी सारखी एवढी बायको. हा? चला घरात. बाई 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 आवर आज लवकर. काय माझी मजाच मजा आहे. मजाच मजा. एवढ्या पैशाचं मी काय काय करीन. सकाळचा पेपर दुपारी वाचायचा. वेळ तर मिळला पाहिजे तिच्या आईला सकाळ.
हा ही बातमी मात्र आवडली बरं का. एका ड्रायव्हरनं पटवली उद्योगपतीची बायको. त्याच्या आईला सका उद्योगपतींचे उद्योग वाढले की पत्नी नको ते उद्योग करतात. जाऊ द्या म्हणून त्याच्या आईला काय बातम्या आहेत. आमदार आणि खासदारांची सुरक्षित वाढ करा, तेच करा त्याच्या आईला सका. म्हणून पुढे झालाय सोनाराचा फोन. हॅलो नमस्कार. हा शेठ, हा कधी उपोषण यायला. हो किमान नाही म्हटलं तरी बघा आता 4 तोळे होते. त्याला 1.25 लाख आणि 5 लाख तर नक्कीच ना. हा म्हणताय काय सांगताय. नाही नाही हो, नाही हो, अहो असं नाही म्हणणार. अहो तुम्ही नीट बघा ना. हॅलो हॅलो हॅलो. तुझ्या आईचा ताप साका तुझ्या आम्हाला गंडवलं का. हा खोटं सोनं. आईला लाखाच्या तर आईला मोठा कोणच लागला. काय खरं नाही आता. खरंच काय खरं राहिलेलं नाही आबा. खरंच लोक तुम्हाला येणं काढतात बरं का. आबा हा काय झालं. कुठे काय झालं. एवढं काय तक करते काय झालं. नाही, तकतक कुठली तकतक नाही काही नाही. अहो आबा सांगा मला खरं खरं सांगा काय झालंय. अरे काय नाही काय उगाच काय ते आपलं हे फोन आलता ना आपला हे त्याच्यामुळे आपलं. कोणाचा फोन आलता. अगं आता काय सांगायचं हिला. अगं काय झालंय हा. ते पलीकडचं गाव आहे ना आपलं. हा. हा, त्या वाडीतला एकदम कार्यकर्ता आलता माझ्याकडे. हा. गावच्या वाडीतला. हा. आणि मला म्हणला आबा काही करा, तुम्ही या गावातले प्रतिष्ठित आहात, नवकोट नारायण आहात, तुम्ही पैसे देताय ना, तर मला कामासाठी म्हणला 1 लाख रुपये पाहिजे होते. हा. लाख. 1 लाख रुपये. 1 लाख. मग मी काय केलं. आईला म्हणजे 1 लाख रुपये मी तुला कसे देणार रे. हा. तुझी माझी ओळख एवढी नाही आहे आपली. हो, पण बरोबर. आहे गावातला त्या महिन्यात थोडीफार. तर म्हणलं बघ मी तारण ठेवल्याशिवाय काही तुला 1 लाख रुपये देणार नाही. हा. मग म्हणलं तो म्हणला काय कर. म्हणलं असं मंगळसूत्र असेल चैन अंगठ्या काय असं सोन्याचंच आहे. हा. मग त्यांनी बायकोचं मंगळसूत्र मला दाखवलं. हा. एवढं आहे बघा 3-4 तोळ्याचं होतं ते. हा. हा ना. आणि मग ते मी घेतलं हा. आणि त्याला 1 लाख रुपये दिले. हा. च्या आईला सका. आता म्हणलं एवढी वस्तू आपल्या कशाला ठेवायची. आता मी त्याला दिले 15%. म्हणलं सोनारा का ठेवा 10% आपलं 5% आपल्याला भेटतात ना. नाही का. सोनारा का आपण कमी व्याजात. हा. आईला सका. पण ते सोनाराचा फोन होता ते सोनं नकली आहे म्हणला. काय हो ना. काय सांगता आबा. हो ना. 1 लाख रुपयाला होणं लागलं आईला आपल्या. हा बा तुम्ही आहे ना दरवेळेस असंच करत राहता. हा ना, त्या पैशासाठी ना तुम्ही हे सगळं केलेलं आहे. मला माहिती आहे तुम्हाला काय मदत वगैरे करायची नाही कोणाला. अगं मी समाजसेवा करतो. मग मी तुला माहिती असते काय. कसली समाजसेवा. तुम्हाला जास्त पैसे भेटतात ना म्हणून हे केलं तुम्ही. अगं आता ना- तुम्ही कसली कोणाला मदत करताय. अगं माझी आई नाही का तसं. अगं मला समाजसेवा करायची. अरे तो माणूस आला एखादा आपल्या जर का याचं का आला आपल्या दारात तर आपण त्याला मदत करणं काम आहे. पण तो असं फसून मला काय माहिती त्याची. असंच होतं दरवेळेस. जास्त पाहिजे अशी हवस लागली तुम्हाला अगं म्हणून ना- फसता तुम्ही. अगं नाही ग. आता हे सारं करतो कोणासाठी. तुझ्यासाठीच करतोय ना. आता मला वाटलं 2 पैसे मिळतील या आशेनं केलं. जास्त नाही 2 पैसे मिळतील या आशेनं. 5% घेतो ते 2 पैसे झाले का ते. अगं तीच अगं बोलण्याची पद्धत आली ती. आता काय करणार तुम्ही सांगा. काय करणार. 15 वर्ष जेलमध्ये काय नाही. मला फसवतो काय. हा सगळ्याला पहिल्याला धुंडतो त्याला हुडकून काढतो चोप देतो चांगल्यापैकी आणि पैसे मागायला घेतो. मग परत 15 वर्ष जेलमध्ये जाऊ नका. अगं एवढं नाही मारणार मी त्याला. हा. अगं, थोडं धाकटं राहायला पाहिजे का नको. हा एक काम कर. तू इथे का माझ्या बरोबर. नाही मी कशाला येऊ. तुम्ही गेले तुम्ही निस्तारा ना. मागं पण त्या राणीचं प्रकरण झालं. मलाच सगळीकडे नेलं. मलाच त्या तात्यांकडे जावं लागलं. मलाच निस्तारावं लागलं. तुम्ही केले तुम्ही निस्तारा. हो मान्य ना. अगं, किती बोलतेस. अगं आबा आहे मी तुझा बाप आहे ना. किती बोलायचं का. मी जाऊन येतो. हा? हे आबा आहेत ना काहीतरी प्रकरण करतात आणि निस्तरायला मला लावतात. पण एवढं मात्र खरं आहे बरं का. आबा अख्ख्या गावाला चुना लावतात. हा कोण माणूस आहे बरं ज्याने आमच्या आबांना चुना लावलाय. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो.
यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी चांदा चौकडी